अरे खतरनाक असा पाऊस पडत होता. आज आहे मंगळवार, आठवडी बाजारासाठी मी निघालो आहे. तसंच 40 गावासाठी आज आठवडी बाजार भरत असतो, तर मी निघालो आठवडी बाजारासाठी. तर बाजारात गेल्यानंतर मी भरपूर काय हॉटेलसाठी घेतलं. परंतु या भैयाकडून मिरची घेतली, पण मिरचीमध्ये मिरची कमी, पाणी जास्त दिसत होतं. मी त्यांना म्हणलं, भैया मिरचीचं वजन कमी झालेलं आहे, पण या पाण्याचं वजन भरपूर झालेलं आहे. भैया म्हणजे नाही मिरची भरपूर तुम्हाला दिलेली आहे, मी वजन मिरचीच आहे, पाण्याचं नाही. म्हणजे ठीक आहे, काय पैसे करायचं बघा. मी तोपर्यंत कोथिंबीरवाल्या मावशीकडून कोथिंबीर बघून परत आलो. मी भैयाला पुन्हा म्हटलं, मिरचीचं वजन कमी, पण पाण्याचं वजन जास्त झालेलं आहे. भैया नाही ना बघा, मिरचीचं वजन झालेलं आहे. नंतर म्हटलं ठीक आहे किती झाले पैसे सांगा तुमचे. त्याला पैसे देऊन निघाले. भरपूर ठिकाणी पाहत राहिलो, काय मिळतं का, अरे कुठं काय मिळतं का. त्यानंतर लक्ष गेलं माझं, चला म्हणलं अद्रक घेऊया. मग अद्रक बघितलं, नंतर अद्रक घेऊन परत फिरत निघालो, कुठं काय मिळतं का बघायला अजून काही हॉटेलसाठी. पावसामुळे असा बाजार भरपूर भरलेला नव्हता. नंतर नजर पडली बैगनवाल्या मावशीकडे, त्यांच्याकडून नंतर बैगन घेतलं आणि तिथून पुढे निघालो. काय पण असो, पण बाजारामध्ये फिरायला भरपूर मजा येते. नाही त्या प्रकारची माणसे भेटत असतात. हॉटेलला जे काही घ्यायचं होतं ते मी घेतलं होतं, परंतु म्हणलं चला वेळ आहे तर आता फिरून घेऊया. सर्व ठिकाणी फिरत राहिलो. इथे उसळवाला खूप मागे लागला होता. उसळ निघालो पुढे. बघितलं मित्रांनो, हॉटेल व्यवसाय करणं सोपं नसतं. अक्षरशः आम्ही पूर्ण भेटलेलो आहोत. आता निघत आहोत हॉटेलकडे. बाय बाय.